मोहोळ ते तेरामेल या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत या मागणीसाठी कोरोली ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले। मोहोळ ते तेरामेल या राष्ट्रीय महामार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची वर्दळ असल्याने हा रस्ता सारखाच खराब होत आहे। दुरुस्ती करत असताना व्यवस्थित केली जात नाही, त्यामुळे हा भाग कायम खड्ड्यांच्या जाळेत विणलेला आहे। कोरोली परिसरातील खड्डे बुजवण्यात मागील 2 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले नाही। जर 8 दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास महामार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करू, असे विधान कुरुल जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शैलाताई गोडसे यांनी कोरोली येथे रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी केले। लेखी देऊन सुद्धा रस्ता करत नाही तर तुमच्यावर कायदेशीर गुन्हा होऊ शकतो। ज्या अर्थी तुम्ही लेखी नेऊन दिलं तर त्या अर्थी तुम्ही हे करण्याला पात्र आहात, मग तुमच्या लेखी नेऊन देण्याचा अर्थच काही उरत नाहीये। त्यामुळे असल्या बाबतीत प्रत्येक वेळी जर वारंवार तुम्ही खोटी आश्वासनं आणि लेखी निवेदन देत असाल तर मागील 2 वर्षापासून कोरोली गावचे शिवसेना शाखा प्रमुख प्रकाश पवार व युवासेना शाखा प्रमुख संजय कस्तुरे यांनी कोरोली परिसरातील तसेच गावच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्तीविषयी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती। संबंधित अधिकाऱ्यांनी 4 ते 5 वेळा तात्पुरत्या स्वरूपाची दगडमातीने भरून खड्डे बुजवण्याचे काम केले। 1.5 महिन्यापूर्वी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळच्या उपअभियंता सुनीता पाटील यांनी त्यावेळी 1 महिन्याच्या आत खड्डे बुजवून व्यवस्थित डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते। त्यानंतरही खड्डे बुजवले गेले नाहीत, त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी शिवसेना मोहोळ तालुका उपप्रमुख अशोक भोसले, नागराज पाटील, लिंगेश्वर निकम, सुरेश ममाने, विनोद भोसले आदींनी यावेळी मनोगत व्यक्त करताना लवकर रस्ता दुरुस्तीची मागणी केली। यावेळी डॉक्टर राहुल पाटील, शिवानंद मामाने, विनोद आंबरे, साखाराम कांबळे, सुभाष सरपळे, बाळासाहेब कस्तुरे, दयानंद तारके, दत्तात्रय मुरगुंडे, भारत कोरे, पुरुषोत्तम राजमाने, बाबूराव भिमदे, शिवाजी शेंडे, अमोल गेंगाने, दत्तात्रय ममाने, बाळासाहेब नंदुरे, परमेश्वर कस्तुरे, नागेश मल्लाडे, अमोकसिद्ध सुतार, मुन्ना ममाने, गौरीशंकर बोराळे, विक्रम तीर्थे, गणेश पाटील, महादेव ममाने, सुरेश तीर्थे, महादू जमदाडे यासह कोरोली गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। शेवटी सिद्धाराम मामाने यांनी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले। आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मोहोळचे उपअभियंता गणेश क्षीरसागर, शाखा अभियंता राठोड, मंडळ सर्कल बेलभंडारे, तलाठी GS जाधव तसेच आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कामती पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक किरण उंद्रे, पोलीस उपनिरीक्षक कालिदास ढोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। 2 तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूस 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। रस्ता दुरुस्तीच्या 8 दिवसाच्या लेखी आश्वासनाने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आपला जो त्रास झाला त्याबद्दल पहिल्यांदा मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। तुमच्या अडचणी काय ते मी समजू शकतोय, काही अडचणी होत्या ह्याच्या अगोदर मार्ग निघला नाही किंवा काय झालं, पण आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले जे मॅडमशी बोलले किंवा आमच्या अध्यक्ष अभियंत्यांनी आम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ह्याच्यावर सोलिंग करून आपण खडीकरणाचा थर आणि त्याच्यावरती MPM म्हणून खडी टाकून डांबराचा थर आपण असं करण्याचे 8 दिवसात आम्ही आपल्याला करून देत आहोत। या उपरही जर आमच्याकडून झालं नाही तर दरम्यानच्या काळात आमच्या कार्यकारी अभियंत्यांची मॅडमला ज्याप्रमाणे आश्वासित केलेलं आहे की त्यांची व्हिजिट होईल, त्यानुसार जर आपल्याला 8 दिवसात जरी आमच्याकडून काय हरकत वाटला तरी आम्हाला त्यावेळी तुम्ही आम्हाला सांगा, आपण त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ह्याच्याशी मीटिंग लावून अजून काय चांगलं करता येईल तेवढं आपण करत राहू। याच्यामध्ये तुमच्या भावनेशी किंवा खेळण्याशी आमचा अजिबात उद्देश नाही, काम करण्याची हीच मानसिकता आहे। तेवढं फक्त मी तुम्हाला विनंती करतो की ह्या निमित्तानं आमच्यावर एकदा विश्वास ठेवून बघा, जर माझे जे होत नसेल हा विषय तर आपण नक्कीच वरिष्ठ पातळीवर माझ्या सहकार्यासहित आपण तो वरिष्ठ पातळीवर मार्गी लावून जेणेकरून परमनंट सोल्युशन काय निघेल ह्याच्यासाठी प्रयत्न करू। वर्षापूर्वी मोहोळ ते कामती, कंदलगाव ते तेरामेल या भागातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली। फक्त कोरोली परिसरातील खड्डे दुरुस्तीचे काम केले नाही। महामार्गाच्या दोन्ही बाजूची साईड पट्टी नसल्याने व काटेरी झुडपे महामार्गावर आल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय।